नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता बद्दल। या तंत्रज्ञानामुळे आपले भविष्य बदलणार आहे हे मात्र नक्की। तुम्हाला प्रश्न पडत असेल की AI म्हणजे काय, AI कसा काम करतो, AI चे प्रकार कोणते, AI चे फायदे कोणते, तोटे कोणते, AIचा कोणत्या क्षेत्रात उपयोग केला जाणार, AI मुळे आपल्या जीवनात कोणते बदल होणार, या सर्व प्रश्नांची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला मिळणार आहे। चला तर अधिकचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। AI हे 21व्या शतकातील एक महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे जे आपल्या आयुष्याचा भाग बनत चाललं आहे। याचा योग्य वापर केला तर मानवी जीवन अधिक सोपं, सुरक्षित आणि समृद्ध होऊ शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे। AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात। AI म्हणजे काय तर संगणक प्रणालींना मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची, मानवाप्रमाणे शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणेच म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI असे म्हटले जाते। दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा यंत्रांना माणसासारखं विचार करण्याची, शिकण्याची व निर्णय घेण्याची क्षमता देणारी प्रणाली म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असे होय। AIचा इतिहास सांगायचं झाल्यास सन 1956 मध्ये डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्दप्रयोग प्रथम वापरला गेला। त्यानंतर 1980 मध्ये मशीन लर्निंग आली व 2010 नंतर डीप लर्निंग आणि बिग डेटामुळे AI मध्ये झपाट्याने प्रगती झाली। यानंतर आपण जाणून घेणार आहोत AI चे प्रकार। AI चे मुख्य 3 प्रकार आहेत। पहिला आहे नॅरो AI। हा AI विशिष्ट कामासाठी म्हणजेच मर्यादित कामासाठी वापरला जातो। उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास गुगल असिस्टंट, सिरी, अलेक्सा, फेस अनलॉक, मोबाईल व्हॉइस असिस्टंट इत्यादी नॅरो AIचे उदाहरण सांगता येईल। AIचा दुसरा प्रकार आहे जनरल AI। याला मराठीत सामान्य बुद्धिमत्ता असे म्हणतात। हा जनरल AI मानवी क्षमतेसारखा विचार करू शकतो। अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे। अजूनपर्यंत जनरल AI पूर्ण विकसित झालेला नाही। हा एक रोबोट प्लस ह्यूमन वर्किंग यावर आधारित जनरल AI आहे। हा AI पूर्ण विकसित झाला तर मानवी क्षमतेसारखा विचार करू शकतो आणि बरेच बदल आपणास पाहायला मिळतील। AIचा तिसरा प्रकार आहे सुपर AI। यालाच मराठीत भविष्यातील सुपर बुद्धिमत्ता असे संबोधिले जाते। हा AI सध्या विचाराधीन आहे। अजूनपर्यंत हा विकसित केला गेला नाही। हा AI जर विकसित झाला तर मानवी क्षमतेपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेला असा हा AI असेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। AI तंत्रज्ञान कसा काम करतो, AI मध्ये कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे याबद्दल जाणून घेऊ। AI मध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कॅम्प्युटर विजन आणि रोबोटिक्स इत्यादी तंत्रज्ञानाचा समावेश आहे। आता आपण या तंत्रज्ञानाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊ।
ए आयचे कंपोनेंट्स किंवा घटक. पहिला घटक मशीन लर्निंग. ए आय हे मुख्यतः मशीन लर्निंगवर आधारित असतो. यामध्ये मशीन मोठ्या प्रमाणावर डेटा किंवा माहिती घेऊन त्यावरून स्वतः शिकतो. हे मुख्यतः मशीन लर्निंगचे काम आहे. दुसरा प्रकार आहे डीप लर्निंग. डीप लर्निंग म्हणजे संगणकाला मानवी मेंदूप्रमाणे विचार करायला शिकवण्याची पद्धत होय. याचा अर्थ मानव ज्याप्रमाणे विचार करतो त्याचप्रमाणे संगणकाला विचार करायला शिकवण्याची पद्धत म्हणजेच डीप लर्निंग होय. यानंतर ए आयचा तिसरा घटक आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. या शाखेचा उपयोग ए आयला माणसाची भाषा समजण्यासाठी होतो. उदाहरणार्थ ChatGPT तुमचं मराठीतून किंवा इंग्रजीमधून विचारलेला प्रश्न समजू शकतो व त्याची उत्तरे देतो, कारण त्याने नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग शिकलेली आहे. ए आयचा चौथा घटक आहे कम्प्युटर विजन. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक शाखा आहे जी संगणकाला डोळ्यांसारखी क्षमता देते. म्हणजेच संगणक फोटो, व्हिडिओ किंवा इतर दृश्य माहिती बघून त्याचा अर्थ समजून देतो. ए आयचा पाचवा व अंतिम घटक आहे रोबोटिक्स. रोबोटिक्स म्हणजे रोबोटची रचना, निर्मिती आणि रोबोटचे नियंत्रण शिकवणारी शाखा म्हणजेच रोबोटिक्स. रोबोट म्हणजे काय? रोबोट हा असा मशीन असतो जो आपोआप किंवा प्रोग्राम करून दिलेली कामं करू शकतो. काही रोबोट्स मानवी हालचालींची नक्कल करतात तर काही वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. या घटकांमुळेच ए आय हे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे व त्याचं काम अजून सुरू आहे. ए आय या तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक क्षेत्रामध्ये ए आय या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. आरोग्य हेल्थकेअर डिपार्टमेंटमध्ये रोगनिदान व रोगांवर औषधांचा शोध करण्यासाठी ए आयचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. शिक्षण एज्युकेशन विभागातसुद्धा वैयक्तिक शिक्षण सल्ला व ई लर्निंग प्लॅटफॉर्म या अंतर्गत मोठ्या प्रमाणात ए आयचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा फ्रॉड डिटेक्शन व चॅटबॉट्स यासारख्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे व सोयीनुसार मोठ्या प्रमाणात ग्राहकांना सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक क्षेत्रात विमानं, जहाज, मेट्रो, रेल्वेगाडी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात ए आयचा उपयोग करून वाहतूक सोयीस्कर केली जात आहे. कृषी विभाग यामध्ये पीक निरीक्षण, पिकांचे रोगनिदान व कीटकनाशके फवारणी, त्याचप्रमाणे जमिनीचे विश्लेषण करण्याकरिता ए आय या तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्रात सुद्धा ए आयचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अशा प्रकारे विविध क्षेत्रात ए आयचा उपयोग केला जात आहे व त्याचा फायदा मानवाला होत आहे. आता आपण ए आयच्या वापरामुळे कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ. पहिला फायदा आहे जलद आणि अचूक निर्णय. जर एखादं काम ए आयच्या माध्यमातून करीत असाल तर तो काम अतिशय वेगाने व अचूक होतो. दुसरा फायदा आहे सतत काम करण्याची क्षमता. ए आय हा पूर्णतः तंत्रज्ञान असल्यामुळे तो सतत काम करीत असतो. ए आयची काम करण्याची क्षमता माणसापेक्षा खूप जास्त आहे. तिसरा फायदा म्हणजे मानवी श्रम कमी होतात.
AIच्या माध्यमातून काम केल्यामुळे मानवाला लागणारा वेळ वाचतो, त्यामुळे श्रम कमी लागतो. चौथा फायदा, नवीन शोध शक्य होतात. AIच्या वापरामुळे नवनवीन शोध लागत आहे व जग झपाट्याने प्रगत होत आहे. विविध तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे AIच्या माध्यमातून नवनवीन शोध लवकर लागत आहेत. हे होते फायदे. आता जाणून घेऊ AIचे तोटे. पहिला तोटा आहे बेरोजगारी वाढू शकते. AIचा वापर केल्यामुळे मनुष्यबळ कमी लागेल, त्यामुळे बेरोजगारी वाढू शकते. दुसरा तोटा आहे गोपनीयता म्हणजे प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते, कारण अनेक ठिकाणी आपण मोबाईल व इतर ॲप्लिकेशनचे ID पासवर्ड तयार करतो व ते मोबाईलमध्ये सेव्ह करतो. ते ID व पासवर्ड हॅक होऊ शकते आणि तुमच्या प्रायव्हसीवर धोका निर्माण होऊ शकते. तसेच AIच्या अतिवापरामुळे नैतिक प्रश्न निर्माण होतील असं जाणकारांचे मत आहे. भविष्यात AI सर्व क्षेत्रात वापरला जाईल. अधिक स्मार्ट रोबोट्स येतील आणि मानवासोबत सहकार्य करणारे यंत्र तयार होतील. मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्य घडवणारे तंत्रज्ञान आहे. योग्य वापर केल्यास ते मानवजातीसाठी वरदान ठरू शकते. अशा प्रकारे आज आपण AI विषयी संपूर्ण माहिती बघितलो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.